वन साइड. क्वालिफायर 1, एलिमिनेटर आणि आता क्वालिफायर 2 सुद्धा वन साइड झाली. पण राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स मॅच मध्ये ओपनर्सचा मास्टर क्लास बघायला मिळाला. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा धुव्वा केला. पण यावेळी मोठा ठरला तो अनुभव, शांतता आणि क्रिकेटिंग शॉट्सचं एक्झिबिशन. शुभमन गिल आणि साई सुदर्शनने मॅच एक हाती काढली, पण राजस्थानकडून झालेल्या चुकाही महागात पडल्या. क्वालिफायर 2 मध्ये नक्की घडलं काय पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 2011च्या वर्ल्ड कप फायनलला दोनदा टॉस झाला होता. तसाच तो गुजरात विरुद्ध राजस्थान मॅच मध्ये झाला. गिलने कॉइन उडवला, रियान परागने कॉल दिला हेड्स. टेल्स पडलं, पण टॉस पुन्हा घ्यावा लागला, कारण मॅच रेफरींना कॉल बद्दल कन्फ्युजन होतं. त्यांना कॉल नीट ऐकायला आला नव्हता. पुन्हा उडवलेला टॉस राजस्थानने जिंकला आणि पहिली बॅटिंग घेतली. गुजरातला सुद्धा पहिली बॅटिंग हवी होती, पण मॅच कुठल्या दिशेने जाणार हे वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर ठरणार होतं. मुल्लानपूरच्या पिचवर टेनिस बॉल बाउन्स होता. बॉल बॅटवर तसाच चांगला येत होता, पण कंट्रोल करणं फारसं सोपं नव्हतं. त्यात गुजरातच्या बॉलर्सने सूर्यवंशी समोर स्पेसिफिक प्लॅन वापरला. त्याला शॉर्ट बॉल दिले, पण रूम अजिबात दिली नाही. बॉलला जास्तीचा बाउन्स असल्याने लेंथ पक्की करून त्यांनी सूर्यवंशीला हात खोलू दिले नाहीत. पण सूर्यवंशीचं प्रेशर गुजरातच्या बॉलर्सने वाढवलं नाही, तेवढं राजस्थानच्या बॅटर्सनेच वाढवलं. जयस्वाल आणि जुरेल लवकर आउट झाले. मोठे शॉट्स खेळणं सोपं नव्हतं, पण इथेच 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने मॅच्युरिटी दाखवली. तो थांबून खेळला. पहिल्या 3 ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमधून एकही सिक्स आला नव्हता. जेव्हा पट्ट्यात बॉल आला तेव्हा मात्र त्याने सुट्टी दिली नाही. त्याची 50 31 बॉलमध्ये आली. त्याच्यासाठी स्लोएस्ट 50. 46 रन्सवर सुटलेला कॅच, 14व्या ओव्हरला डोक्यावर आदळलेला बॉल. यानंतर सूर्यवंशीने गिअर बदलला, फोडाफोडी सुरू केली. IPL मध्ये 440 बॉलमध्ये 1000 रन्स पूर्ण केले. फास्टेस्ट प्लेअर ठरला. पण या मॅच मध्ये महत्वाचं होतं सूर्यवंशीचं थांबून खेळणं. जयस्वाल, जुरेल, पराग, शनाका, आर्चर अशा 5 विकेट्स त्याच्या भोवती गेल्या, तरीही तो टिकला. त्याने जडेजा सोबत मोठी पार्टनरशिप केली. सुरुवात स्लो होऊन सुद्धा तो 96 रन्स पर्यंत गेला आणि पुन्हा एकदा मारताना आउट झाला. सेम शॉट, सेम जागा, पण महत्वाचा होता त्याचा इंटेंट. वैभव सूर्यवंशीने एक गोष्ट दाखवून दिली, राजस्थानची बॅटिंग लाईनअप त्याच्या एकट्या भोवती फिरते. राजस्थानच्या बॅटिंग मध्ये दुसऱ्या प्लेअर बद्दल बोललं पाहिजे, तो अर्थातच जडेजा. 2 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गेल्यानंतर अनुभवी जडेजाला पाठवण्यात आलं. आधी असं वाटलं की जडेजा इनिंग अँकर करेल, पण तसं घडलं नाही, कारण जडेजाने सूर्यवंशीपेक्षा भारी स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. सूर्यवंशीला बॉडीलाईन बॉलिंग सुरू असताना जडेजाने स्कोर पळवला, पण 18 ते 19 बॉलमध्ये 34 रन्स केलेले असताना जड्डू अचानक ग्राउंड सोडून गेला. त्याला टेनिस एल्बोचा त्रास होत होता. इंजुरी असतानाही जड्डूने सूर्यवंशी सोबत 50 रन्सची पार्टनरशिप केली आणि राजस्थानला जरा ठेराव मिळाला. 13व्या ओव्हरला आर्चर आउट झाला आणि जडेजा पुन्हा बॅटिंगला आला. पुन्हा वैभव सूर्यवंशी सोबत 50 रन्सची पार्टनरशिप केली. सूर्यवंशी आउट झाल्यावरही तो टिकून राहिला. राजस्थानच्या बंदाची नॉट आउट 45 रन्सची इनिंग राजस्थानसाठी महत्वाची होती आणि अर्थात महत्वाचे होते डेव्हन फेरेराने राशिद खानला शेवटच्या ओव्हरला मारलेले 4 सिक्स, कारण त्या ओव्हरला 27 रन्स आले आणि राजस्थानला 214 रन्स बोर्डावर लावता आले. गुजरातच्या बॉलर्सने आपल्या लाईन्स पद्धतशीर ठेवल्या. सिराज आणि राशिद तसे अपयशी ठरले असले तरीही रन्स लीक झाले नाहीत आणि वैभव सूर्यवंशीला 96 रनसाठी 46 बॉल्स लागणं हे त्यांच्यासाठी मोठं यश होतं. गुजरातच्या बॉलिंग लाईनअपने खास करून रबाडाने निम्म काम सोपं केलं होतं. क्वालिफायर 1 मध्ये गुजरातची टॉप ऑर्डर लवकर खोलून RCBने मॅच घुमवलेली, त्यामुळे तोच पॅटर्न राजस्थानला वापरायचा होता. जवळपास 7 मॅचेसमध्ये पहिल्या ओव्हरला विकेट काढून देणाऱ्या जोफ्रा आर्चर कडून राजस्थानला आशा होत्या, पण पहिल्याच ओव्हरला 19 रन्स चोपण्यात आले आणि तिथेच मॅचचा टोन सेट झाला. गिल आणि साई सुदर्शन या दोघांनी क्वालिफायर 2 मध्ये बॅटिंग मास्टर क्लास दाखवला. इयान बिशपच्या भाषेत सांगायचं तर एक्झिबिशन होतं, सुंदर फटक्यांचं एक्झिबिशन. या दोघांनी स्कोरबोर्ड पळवत नेला, पण रिस्क घेऊन 6 मारण्याचा धोका घेतला नाही. त्यांनी फक्त गॅप्सवर लक्ष दिलं. साई सुदर्शनने जोफ्राचा पहिलाच बॉल उडी मारून कट केला आणि त्यानंतर फक्त क्रिकेटिंग शॉट सुरू झाले. शुभमन गिलकडे प्युअर टायमिंग होतं. कित्येकदा तर त्याची बॅट फॉलो थ्रू मध्ये सुद्धा जात नव्हती, फक्त पंच करून काम होत होतं. क्वालिफायर 1 ला गिलची विकेट हाच टर्निंग पॉइंट होता. त्यावेळी प्रेशरने गिलचा घात केला होता, त्यामुळे साहजिकच कॅप्टन गिलवर यावेळी प्रेशर जास्त होतं. त्यात मुल्लानपूरच्या ग्राउंड पासून शुभमन गिल 30 किलोमीटर अंतरावर राहतो, त्यामुळे हे त्याचं एका अर्थाने होम ग्राउंड.
ही त्याला स्वतःला सिद्ध करायची संधी जी गिलने पूर्णपणे वसूल केली. सूर्यवंशीने दिलेली फाईट गिलच्या टेक्निकल मास्टर क्लास पुढे कमी पडली. गिलने एकच अनऑर्थोडॉक्स शॉट खेळला, त्याचा फक्त एकच शॉट मिस टाइम झाला. त्याची 50 आली 30 बॉलमध्ये. या सीझन मधली 6वी 50 जी त्याने सेंचुरीमध्ये बदलली. एका सीझनला 700 पेक्षा जास्त रन्स बनवले. कोहली पॅटर्न वापरून रनचेस कॅल्क्युलेट केला आणि सहज मॅच फिरवली. अर्थात गिल एकटा नव्हता, त्याला साई सुदर्शनची कडक साथ मिळाली. गिल झोकात असताना सुदर्शनने स्ट्राईक रोटेट केली, पण जेव्हा स्वतःला संधी मिळाली तेव्हा कडक क्रिकेटिंग शॉट्स खेळले. 14 रन्सवर सुटलेल्या कॅचचा प्रचंड फायदा उठवला आणि पुन्हा तसा चान्स दिला नाही. प्रत्येक लूज बॉल कन्व्हर्ट केला. या दोघांनी नॉट आउट 167 रन्सची पार्टनरशिप केली. जेव्हा इनिंग सुरू झाली तेव्हा रिक्वायर्ड रन रेट 10च्या पुढे होता. 10व्या ओव्हरनंतर तो 8.34 वर आला. साई सुदर्शनची वाढीव इनिंग 32 बॉल 58 रन्स करून हिट विकेटवर संपली. तो मागच्या मॅच सारखाच सेम आउट झाला. पुन्हा बॉटम हँड मधून बॅट निसटली. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशा पद्धतीने हिट विकेट व्हायची ही त्याची तिसरी वेळ. पण या दोघांनी सूर्यवंशीची फाईट काही प्रमाणात झाकळून टाकली. बिग बॉईज प्लेड वेल. या दोघांनंतर गुजरातच्या इतर बॅटर्सने फारसा वेळ लावला नाही आणि 8 बॉल हातात ठेवून प्लेऑफ मधला हायेस्ट रन चेस पूर्ण केला आणि थाटात फायनल गाठली. राजस्थानच्या पराभवाचं आणखी एक कारण ठरलं गणलेली बॉलिंग. जोफ्रा हा रियान परागचा गो टू बॉलर. पहिल्या ओव्हरला हमखास विकेट देणारा, पण यावेळी त्याच्या पहिल्याच ओव्हरला रन्स आले, दुसऱ्या ओव्हरलाही रन्स आले. विकेट न येण्यासोबत खोऱ्यांना रन्स येणं हा मोठा लॉस होता. पण जोफ्राला दुसऱ्या कुठल्याच बॉलरची साथ मिळाली नाही. राजस्थानचा प्रत्येक बॉलर रन्स लीक करत राहिला. कुणी प्रेशर सुद्धा तयार केलं नाही आणि गुजरात टायटन्सला फ्री हँड मिळत गेला. इथं रियान परागची एक चूक प्रचंड नडली. त्याने मिडल ओव्हर्समध्ये जोफ्राला लवकर बॉलिंगला आणलं नाही. मुंबई इंडियन्स विरुद्ध मस्ट विन मॅचमध्ये जी ट्रिक वापरून मॅच फिरली होती तीच ट्रिक पुन्हा वापरण्याची संधी होती, पण रियानने हा डाव खेळला नाही. त्याने जोफ्राला 15व्या ओव्हरला बॉलिंग दिली. तोवर मॅच जवळपास गेलीच होती. त्यात गिल सुदर्शनला ब्रेक लावायला त्याने 10वी ओव्हर जडेजाला दिली आणि तेव्हा 19 रन्स मारून या दोघांनीच गिअर बदलला. 15व्या ओव्हरला आर्चरने गिलची विकेट काढली. हे थोडं आधी घडलं असतं तर कदाचित चित्र वेगळं असतं. अर्थात ते चित्र वैभव सूर्यवंशीला जडेजा सोडून आणखी कुणी साथ दिली असती. फेरेराने साई सुदर्शनचा तो कॅच सोडला नसता. अगदी दुसऱ्या ओव्हरपासून राजस्थानने एक्स्ट्रा रन्सची खैरात केली नसती तरीही दिसू शकलं असतं. सूर्यवंशीला न मिळालेली साथ, साई सुदर्शन आणि शुभमन गिलचा मास्टर क्लास आणि राजस्थानची ठप झालेली बॉलिंग, या 3 फॅक्टर्सवर राजस्थान रॉयल्स रेसमधून बाहेर पडले आणि गुजरात टायटन्सने तिसऱ्यांदा IPL फायनल गाठली. 29 मेलाच त्यांनी IPL जिंकलेली. 29 मेलाच त्यांनी चेन्नई विरुद्ध IPL फायनल हरली होती आणि 29 मेलाच ते पुन्हा IPL फायनलला गेलेत. त्यातही गिलने टॉस वेळी बसलेला फटका व्याजा सकट वसूल केलाय. पण यात वैभव सूर्यवंशीचा वाढीव सीझन थांबलाय. 776 रन्स, एका आठवड्यात 390+ स्कोर. या मॅच मध्ये तर त्याचं विशेष कौतुक होतं, कारण त्याने जवळपास बॉडी लाईन बॉलिंग फेस केली. हेल्मेटवर बॉल खाल्ला पण लढला. पहिल्या इनिंगला सूर्यवंशीने तर दुसऱ्या इनिंगला गिल सुदर्शनने सिद्ध केलं. बाकी सोडा, टीम इंडियाचं फ्युचर ब्राईट आहे. ओपनर्सच्या खेळात गुजरात भारी पडलं आणि फायनलला गेलं. पण आता मोदी स्टेडियमवर होणारी फायनल कोण जिंकेल? जेटी की पुन्हा एकदा RCB? तुमचे अंदाज कमेंट करून सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.